स्वागत आहे तुमचं आर्यनजीस किचनमध्ये. लवकरच आता महाशिवरात्री आलेली आहे आणि महाशिवरात्रीसाठी आपण सर्वजण आपापल्या आवडीचा फराळ बनवत असतोच. पण नेहमी तोच साबुदाण्याची खिचडी किंवा वरईचा भात, बटाट्याची आमटी आणि साबुदाणा वडा असं आपल्याला खाऊन कंटाळा आलेला असतो. काहीतरी नवीन खाण्याची इच्छा असते. अशा वेळेससाठी अतिशय सोप्या पद्धतीचा डोसा, साबुदाणा आणि भगरीचा डोसा आणि बटाट्याची भाजी फराळासाठी बनवा. तर ती कशा पद्धतीने बनवायची आहे हे पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. तर सर्वात आधी येथे मी घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा आणि त्याच्यासोबत बरोबर 2 वाट्या भगर. काही भागामध्ये भगरीला वरई असंही म्हणतात. तर आपल्याला हा साबुदाणा आणि भगर जेवढा जास्तीत जास्त वेळ होईल तेवढं भिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही दुपारी फराळ करत असाल तर तुम्ही साबुदाणा आणि भगर सकाळीच भिजत घाला. जर तुम्हाला सकाळी फराळ करायचा असेल तर हा साबुदाणा आणि भगर तुम्ही रात्री भिजत घाला, म्हणजे मग व्यवस्थित भिजलं जाईल. 2 ते 3 वेळेला स्वच्छ पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे तुम्हाला हे दोन्ही. आणि त्याच्यानंतर येथे मी पाणी ओतून ह्याला पूर्ण रात्रभर भिजवून घेतलेलं आहे. नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा वरईचा भात खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, किंवा साबुदाणा वडा खूप तेलकट होतो, खाऊ वाटत नाही तेलकट. त्यासाठी अतिशय हा सोपा आणि मस्त लागणारा ऑप्शन आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. तर आपला हा साबुदाणा आणि भगर चांगली भिजलेली आहे. भगरीचे दाणे चांगले असे फुलतात, मोठे होतात. त्यानंतर आता आपल्याला भगर आणि साबुदाणा एकत्र वाटून घ्यायचा आहे. दोन्ही अर्ध घेऊन चांगलं बारीक वाटा. पाणी जास्त घालू नका, लागेल असं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आपण डोशासाठी जसं बॅटर वाटतो त्याच पद्धतीनं तुम्हाला हा साबुदाणा आणि भगर वाटून घ्यायचं आहे. चांगलं बारीक करायचं आहे आपल्याला हे, आणि लागेल असंच पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घातलं तर साबुदाण्याचे तसेच खडे राहतात, म्हणजे साबुदाणा जास्त बारीक होत नाही, त्यामुळं लागेल असं घाला. अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. 2 बॅचमध्ये मी वाटून घेतलेलं आहे पूर्ण साबुदाणा आणि भगर. आणि आत्ता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. तर पिठाची थिकनेस किंवा कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवे की जशी आपण डोशासाठी बनवतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हे पीठ असंच आपल्याला रेस्टिंगला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत आपलं पीठ रेस्ट होतं आहे तोपर्यंत आपल्याला इथं उपवासाची छान अशी बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. उपवासाची भाजी आहे त्यामुळे याच्यामध्ये मी जिरी किंवा लसूण टाकलेला नाही. तुमच्या भागामध्ये जर जिरे खात असतील तर तुम्ही घाला, कोथिंबीर खात असतील तर तुम्ही तीही घालू शकता. तर मी इथं अद्रक आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये हिरव्या मिरचीचं हे वाटण घालून चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपले हे बटाटे घालून घेतलेले आहेत. उकडलेले आहेत बटाटे, त्यामुळं शिजायला अजिबात वेळ नाही लागत. अगदी 5 मिनिटामध्ये सोपी भाजी उपवासाची बनून तयार होते. एकदा नक्की ट्राय करा. आता चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी 1 ते 1.5 मिनिट मीठ घालून ह्याला ठेवलेलं आहे. खूप छान लागते बटाट्याची भाजी आणि सोबत साबुदाणा आणि भगरीचा डोसा. एकदा नक्की ट्राय करा, सर्वांना नक्की आवडेल. आणि वरतून शेंगदाण्याचं कूट. तयार झालेली आहे आपली बटाट्याची भाजी. खूप झटपट
कमी वेळामध्ये आणि अगदी पोटभरीची आणि चवदार भाजी तयार झालेली आहे. तर एकदा नक्की बनवून पहा. तोपर्यंत आपलं पीठही चांगलं भिजलेलं आहे. त्या पिठामध्ये तुम्हाला सोडा घालण्याचीही गरज नाही. खूप छान डोसा तयार होतो. तर डोसा तयार करण्यासाठी इथे डोशाचा तवा गरम करून घेतलेला आहे. वरतून थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि चपट्या बुडाच्या वाटीनं मी डोसा पसरवून घेतलेला आहे. खूप छान जाळे पडते, पाहू शकताय तुम्ही. खूप सोपा, कमी वेळामध्ये बनणारा हा एक फराळाचा ऑप्शन आहे. शिवरात्रीसाठी नक्की तुम्ही बनवा. दोन्ही बाजूंनी चांगल्या पद्धतीनं भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा डोसा. आणि आपल्याला खूप हेवी पण फराळाचं नको असतं उपवास असल्यामुळं. त्यांच्यासाठी पण हा अतिशय चांगला पर्याय आहे. एकदा नक्की बनवून खा आणि बनवलात तर मला कसा झालेला आहे हे कमेंट करून नक्की सांगा. तयार झालेली आहे आपली उपवासाची थाली. मोठा लाल भोपळा उकडून घ्या, सोबत थोडंसं ताक, बटाट्याची भाजी आणि साबुदाणा भगरीचा डोसा. अतिशय मऊ, जाळीदार, लुसलुशीत डोसा तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.